विठोबाचे तयाच्या चिंतेने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू नमो विठ्ठला राजया पांडुरंगा ओ रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जिथे याच कामी पडो देह माझा नमामि नमामि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कैलास राणा शिवचंद्र मोही धनुंद्रनाथा मुकुट जहारी कारुण्य सिंधू भवमुखहारी तुझ शंभो मुझकोन तारे जयांची केली या स्मरण होय सुखळ वितेची अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनी रूपी सेवा करता घेतलेला अभंग माझ्या देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये
माझे तुकोबाराय नामाचं महत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या वाघळे या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची वर्ष 35वे या 35व्या वर्षाची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. तसं पाहायला गेलं तर मी आजपर्यंत आपले सप्ते जेवढे पाहिलेत आपल्या गावातले वाघळे गावातले तेवढे मी अख्खे तिथं बसून श्रवण केलेले. परंतु आज मला इथं उभं राहण्याचं बळ ज्यांनी प्राप्त करून दिलं ना ते माझे गुरुवर्य हवप श्री माऊली महाराज पिंगळे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी मला इथं उभे राहण्यासाठी मागून पाठिंबा दिला ते माझे आई वडील ते देखील म्हणजे त्यांचे पुण्य आहे म्हणून मी इथं उभी आहे. मी खरं सांगते. आणि तुम्हाला वाजू नाही वाटलं ते कळलं मला. बरं ठीक आहे काय हरकत नाही. नंतर वाजवले. तर आज मी त्यांच्या दोघांमुळे तिघांमुळे मी इथं उभी आहे आणि तसंच आपल्या गावचा पाठिंबा असल्यामुळे मी इथं उभी. त्यांनी मला पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा यासाठी दिली की आपल्या गावाचं वैभव आहे पुढे जाऊन आपल्या गावाचं नाव ही मोठं करणार आहे म्हणून त्यांनी मला पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली. बरोबर ना. तसंच गोड अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी जमदाडे महाराज असतील त्यांचे मनापासून धन्यवाद. दुसऱ्या बाजूला माझे मोठे बंधू हर्षद महाराज गायकवाड त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि अगदी पहाडी असा आवाज आहे असे चाळक महाराज असतील ते नेहमी आमच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात बरं का. ते कायम आम्हाला सपोर्ट करतात आणि त्यांनी आज ओळखून घेते हिचं काय ताळमेळात दिसत नाही आपण रिटून द्यावं त्याच्यामुळे ते माझ्यासोबत म्हणत होते तुम्हाला गैरसमज नको म्हणून सांगितलं. आणि तवर महाराज असतील बरोबर तवर महाराज असतील त्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि आपल्या शेजारच्या गावचं वैभव खेडकर महाराजांच्या संस्थेतली मुलं भक्तिवेदांत भारतीय शिक्षण संस्था या आपल्या गावच्या शेजारी गाव आहे खंडाळे त्या गावातली मुलं त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि अगदी गोड अशी माईक सिस्टीम आहे